सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा आंदोलकांसाठी मेसेज आहे। प्रकृती ठीक नसली तरी संसद मार्च संपेपर्यंत उपोषण सुरू राहणार। उपोषण कधी सोडणार याबाबत सोनम वांगचुक यांनी पत्राद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे। रुग्णालयातून लिहिलेल्या पत्रात वांगचुक यांनी बेकायदेशीर नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केलाय। तर उपोषण कधी सोडणार असा प्रश्न मला विचारला जातोय। प्रकृती ठीक नसली तरी संसद मार्च संपेपर्यंत माझं उपोषण सुरूच राहील। शिक्षण व्यवस्थेतील पेपरफुटीसह अलीकडच्या अपयशाची जबाबदारी सरकारनं स्वीकारल्यास उपोषण सोडण्याची तयारी दर्शवण्यात आली। संसदेतील सर्वपक्षीय खासदारांनी हा मुद्दा संसदेत मांडण्याचं लेखी आश्वासन दिल्यास उपोषण समाप्त करणार। प्रकृतीमुळे बाहेर जाता येत नाही, त्यामुळे खासदारांनी रुग्णालयात येऊन आश्वासन द्यावं असं वांगचुक यांनी म्हटलंय। तर बेकायदेशीरपणे नजरकैदेत ठेवण्यात आलेला आहे असंही वांगचुक यांनी या पत्राद्वारे सांगितलंय।